तर ट्रेडर्स तुम्हाला जर मार्केट स्ट्रक्चर जर समजून घ्यायचं असेल, तर तुम्हाला इंटरनल लिक्विडिटी आणि एक्सटर्नल लिक्विडिटी तुम्हाला समजून घ्यावं लागेल आणि ती कशी रीड करायची चार्टवर तर ती तुम्हाला आज मी सांगणार. तर आता मी XAUSD चार्टवरती आहे. तर पहिल्यांदा तर मी सांगणार आहे, की एक्सटर्नल लिक्विडिटी कशी असते? एक्सटर्नल लिक्विडिटी म्हणजे काय? की स्विंग हाय किंवा स्विंग लो जिथून मार्केट टर्नआउट झालंय, म्हणजे जिथून मार्केटला डिरेक्शन भेटली. तर आता इथं बघू शकता तुम्ही, इथं एक मार्केटला अशी एक इथून मार्केट असं स्टार्ट झालं. इथून मार्केटने असा स्विंग हाय बनवला. नंतर अशी इंटरनल लिक्विडिटी बनवली. थोडासा असा इंटरनल लिक्विडिटीचा थोडासा एक पॉइंट बनवला. नंतर खाली आलं. मार्केटने परत इक्वल हाय, इक्वल लो म्हणजे ही झाली इंटरनल लिक्विडिटी इथून अशी. ही जी दिसते ना तुम्हाला एक कन्सोलिडेट करताय ना मार्केट, छोटा छोट्या पॉइंटला वरी जाते, छोट्या पॉइंटला हाय मारतं. एकदम असं रेंजमध्ये वरी जाते असंच बघा. इथून असं खाली, इथून असं वरी. तर ह्याला काय म्हणतात? इंटरनल लिक्विडिटी म्हणजे छोटासा कटआउट घेणार, म्हणजे छोटासा पॉज घेऊन खाली येणार, वरी येणार असं ती इंटरनल लिक्विडिटी. आणि एक्सटर्नल लिक्विडिटी म्हणजे काय? की जिथून मार्केटने असा टर्नआउट घेतला. आता इथं पण बघू शकता तुम्ही असं इथं कसा टर्नआउट घेतलाय. ह्या लेव्हलला असा वरी गेला. इथनं असा टर्नआउट आणि इथनं परत एक असं. म्हणजे मार्केटला जिथून डिरेक्शन मिळते, जिथनं मार्केटला एक वळण असते, म्हणजे तिथून मार्केट ट्रेंड कंटिन्यू करते. त्याला म्हणतात एक्सटर्नल लिक्विडिटी. आणि जिथून मार्केटमध्ये छोटे इक्वल हाय आणि इक्वल लो जातात, त्याला म्हणतात इंटरनल लिक्विडिटी.